पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटण्याच्या मार्गावर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये फोनवरून चर्चा 50 पेक्षा अधिक जागांचा प्रस्ताव घेऊन रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला। पुणे शहरामध्ये भाजपात नाराजी, उमेदवारी मिळत नसल्यामुळे अनेक जण नाराज। धनंजय जाधवांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, तर 2 माजी नगरसेवक सुद्धा पक्ष सोडणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत, ठाकरे बंधूंसोबत पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजप आणि काँग्रेसची वंचित आघाडीसोबत युती, तर अजित पवार स्वबळावर लढणार। नाशिक महापालिकेमध्ये भाजप विरोधामध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीची युती, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार। नवी मुंबईत महायुती तुटली, शिंदेंच्या शिवसेनेच्या किशोर पाटकरांकडून स्वबळाचा नारा डावलला जात असल्याचा भाजपवर आरोप। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली नव्हे, युतीचा प्रस्ताव घेऊन भाजप आमदार संजय केणेकर, संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी स्वबळाचा इशारा। पिंपरी चिंचवड नंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी, अजित पवारांची राष्ट्रवादी 125 तर पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार, आज अधिकृत घोषणा होणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळासोबत जाण्याचा कार्यकर्त्यांचा निर्णय, कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मात्र घड्याळ चिन्हावर लढणार नाही, रोहित पवारांकडून स्पष्ट। मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर भाजपचा माज, संकट नीट ओळखा, एकत्र या, मुंबई वाचली पाहिजे, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। आता ईव्हीएम, मोदी, पैसे वाटप यावरून विरोधक टीका करतील, अशा वक्तव्यांना जनता आता गांभीर्यानं घेणार नाही, मंत्री संजय शिरसाटांचा राज ठाकरेंवर पलटवार। मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, माजी नगरसेविका राखी जाधवांच्या हाती कमळ, पराग शहांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। मुंबईसाठी भाजपची 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यासह तेजस्वी घोसाळकर, नवनाथ बन यांना ही संधी, एबी फॉर्मचे देखील वाटप। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काहींचं स्वप्न उद्ध्वस्त करायचं, बा नांदगावकर यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, तर भाजपकडनं उत्तर भारतीयांना जास्तीत जास्त तिकीट, अविनाश जाधवांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आतापर्यंत 102 जणांना एबी फॉर्म, मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, अनेक माजी नगरसेवकांसह काही नेत्यांच्या मुलांना संधी। माजी महापौर किशोरी पेडणेकर एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत, 75 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये नाव नाही, पेडणेकर मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून लढण्यासाठी इच्छुक। ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद उफाळला, मातोश्रीवर तिकीट वाटपावरून अनिल परब, वरुण सरदेसाई यांच्यामध्ये वाद, श्रीकांत सरमळकर यांच्या जावई हरी शास्त्री यांना तिकीट मिळाल्यामुळे नाराजी, परब बैठकीमधून निघून गेले। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी हक्काची जागा मनसेला सोडली, वॉर्ड क्रमांक 192 मधून मनसेच्या यशवंत किल्लेदारांना उमेदवारी, नाराज स्नेहल जाधवांकडनं मनसेच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा, तर ठाण्यामध्ये 24 जणांना मनसेकडनं फॉर्मचं वाटप। सोन्याचे दर 3,000 तर चांदीचे दर 5,000 घसरले, जीएसटीसह सोने 1,41,110 रुपये, तर चांदी 2,47,200 रुपयांवर। सुप्रीम कोर्टाचे 2 महत्वाचे निर्णय, अरावली पर्वत रांगेसंदर्भामध्ये नव्या व्याख्येच्या निर्णयाला स्थगिती, तर उन्नाव बलात्कार प्रकरणातील कुलदीप सेंगरच्या जामिनाला स्थगिती, दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती।